बातमी आहे सैफ अली खान वरती जो हल्ला झाला होता त्याच्या अपडेट संदर्भात। तर सैफवरच्या हल्ल्यामागचं आता बांगलादेशी कनेक्शन समोर आलंय। अटक केलेल्या आरोपीकडून बांगलादेशी मतदार कार्ड जप्त करण्यात आलंय। हा आरोपी 6 महिन्यांआधी भारतात आला होता। आरोपीकडे भारतीय असल्याचे सबळ पुरावे नसल्याचं पोलिसांनी सांगितलंय। भारतात घुसल्यानंतर आरोपीनं त्याचं नाव बदललं। कधी विजय दास तर कधी बिजॉय दास नावानं तो वावरत होता। ठाण्यातल्या एका बारमध्ये तो हाऊसकीपिंगचंही काम करत होता। सैफ अली खान यांच्या घरी ज्या हल्ल्याचा आणि जबरी चोरीचा प्रकार झालेला आहे त्या अनुषंगाने एका आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। सदर आरोपीचं नाव मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद आहे। या आरोपीचं वय 30 वर्ष आहे। प्रथमदर्शनी हा आरोपी बांगलादेशी नागरिक असल्याचं निष्पन्न होत आहे। या आरोपीला आम्ही माननीय न्यायालयात प्रोड्यूस करून याची पोलीस कस्टडी मिळण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि पुढील तपास करणार आहोत। तर अभिनेता सैफ अली खान वरती हल्ला केल्यानंतर या आरोपीने वरळीच्या पबमध्ये एक रात्र मुक्काम केल्याचंही पोलीस तपासात उघड झालंय। पोलिसांनी आता या आरोपीला ओळखणाऱ्या आणि पबमध्ये काम करणाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलंय। तर या संदर्भातच अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन गाड। थेट जाऊयात। अभिनेता सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या ज्या शरीफुल्ला ठाण्याच्या कासरवडवली येथून अटक करण्यात आली आहे तो याच वरळी येथील थडानी हाऊसमध्ये असलेल्या सिल्क अँड बार्डोट या पबमध्ये काम करत असल्याची आता धक्कादायक माहिती मिळालेली आहे। विशेष म्हणजे याच ठिकाणी आल्यावरून पोलिसांना या शरीफुलचे धागेदोरे सापडले होते। पोलिसांना समजलं की या पबमध्ये त्यानं काम केलेलं आहे आणि जेव्हा जे पबमध्ये काम करणारे इतर कर्मचारी आहेत त्यांना त्याचा फोटो दाखवला गेला तेव्हा त्यांनी ओळखलं। एवढंच नव्हे तर त्यांना इथून त्याचा नंबर देखील मिळाला आणि त्यानंतर पोलिसांनी त्याला ठाण्याच्या कासरवडवली येथे ट्रॅक केलं आणि रात्री त्याला अटक करण्यात आली। व्हिडिओ जर्नलिस्ट अनुप कुलकर्णीसह सचिन गाड, साम टीव्ही, मुंबई। तर अशा अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा यापुढे आपण घेणार आहोत। तुर्तास वळूयात वेगवान बातम्यांकडे। न्यूज पॉइंट 20च्या माध्यमातून वेगवान बातम्यांचा आढावा। रायगडचं पालकमंत्रीपद अदिती तटकरेंकडे देण्यात आलंय। शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावलेंनी रायगडचं मंत्रीपद आपल्यालाच मिळेल असं मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सांगितलं होतं। मात्र मंत्री अदिती तटकरेंकडे पुन्हा रायगडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे। बीड सरपंच हत्या प्रकरण धनंजय मुंडेंना चांगलंच भोवलंय। बीडचं पालकमंत्रीपद अजित पवारांकडे देण्यात आलंय तर पालकमंत्रीपदाच्या यादीतून धनंजय मुंडेंचं नाव सुद्धा वगळण्यात आलंय। शिवाय पंकजा मुंडेंना सुद्धा बीडचं पालकमंत्री पद न देता त्यांना जालन्याचं पालकमंत्री बनवलंय। राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक दिवसांपासून पालकमंत्री पदाबाबत सस्पेन्स होता आणि अखेर पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली आहे। शिवसेनेचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांना छत्रपती संभाजीनगरचं पालकमंत्रीपद देण्यात आलंय। राज्यभरातील पालकमंत्र्यांची यादी शनिवारी रात्री जाहीर झाली। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरती मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा विश्वास दाखवत नागपूरचं पालकत्व सोपवलंय। सोबतच त्यांच्याकडे अमरावतीच्या पालकमंत्रीपदाचीही दुहेरी जबाबदारी देण्यात आली आहे। राज्याचे महसूल मंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे 25 तारखेला अमरावतीच्या दौऱ्यावरती आहेत। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे पश्चिम विदर्भातील महसूल विभागाचा आढावा घेणार आहेत। पश्चिम विदर्भातील 5 जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त त्यांच्यासोबत बैठक घेतील। गोंदियाचं पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर बाबासाहेब पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे। प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत काम करत नव्या जिल्ह्याचा अभ्यास करता येईल असं ते म्हणाले। सोबतच लातूरची जबाबदारी दिली असती तर बरं झालं असतं, मात्र पक्षानं दिलेली जबाबदारी पूर्णपणे पार पाडेल अशी प्रतिक्रिया बाबासाहेब पाटलांनी दिली आहे। रायगडच्या पालकमंत्रीपदाचा वाद आता चांगलाच पेटलाय। भरत गोगावलेंना पालकमंत्रीपदावरून डावलल्यानं त्यांचे समर्थक आक्रमक झालेत। गोगावले समर्थकांनी रात्री उशिरा रस्त्यावरती उतरत मुंबई गोवा हायवे रोखून धरला। महाडमध्ये टायर जाळून गोगावले समर्थकांनी निदर्शनही केली। पालकमंत्री
उद्धव ठाकरे गटाचे नेते माजी आमदार दीपक साळुंखे यांच्यावरती बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. 11 कोटींची फसवणूक केली म्हणून दीपक साळुंखे यांच्यासह 23 संचालकांवरती गुन्हा दाखल झालाय. पहाटेचा शपथविधी हे षडयंत्र होतं. शपथविधीला जाऊ नका असं अजित पवारांना सांगत होतो असा खळबळजनक गौप्यस्फोट मंत्री धनंजय मुंडेंनी केलाय. राष्ट्रवादीच्या अधिवेशनात मुंडे बोलत होते. सुनील तटकरेही त्याला साक्षीदार असल्याचा दावा धनंजय मुंडेंनी केलाय. आजपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा 5 दिवसीय दाओस दौरा सुरू झालाय. मुख्यमंत्री दाओससाठी रवाना झाले असून ते जागतिक आर्थिक परिषदेला हजेरी लावणार आहेत. दाओस दौऱ्यातून महाराष्ट्रासाठी भरभक्कम गुंतवणूक आणण्याचं सरकारचे प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये मागील 2 दिवसांपासून तेलंगणा राज्यासह मराठवाड्यातील इतर जिल्ह्यातील नव्या हळदीची आवक वाढली आहे. पहिल्या दिवशी हळदीला 12,711 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सरासरी हळदीला 500 रुपये प्रति क्विंटल दर अधिकचा मिळालाय. नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. सोयाबीनला हमीभावापेक्षाही कमी सरासरी अवघा 4,000 रुपयांपर्यंतच बाजारभाव मिळतोय आणि म्हणून सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय. ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने बारामतीमध्ये कृषी प्रात्यक्षिक प्रदर्शन सुरू आहे. या प्रदर्शनामध्ये चायनीज मका शेतकऱ्यांना पाहता येणार आहे. या चायनीज पद्धतीनं एका मका लागवड केल्यानंतर शेतकऱ्यांना एकरी 50 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळणार असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. बारामतीत कृषी प्रदर्शन सुरू आहे. या कृषी प्रदर्शनामध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर करून ऊसाचं यशस्वी पीक घेतलंय. हे AI तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी शेतकरी गर्दी करतायत. सध्या या ऊसाची उंची ही 30 ते 35 फूट इतकी झाली असून शेतकरी या ऊसाविषयी उत्सुकतेनं माहिती घेत आहेत. जालन्यातील जाफराबाद आणि भोकरदन बाजारपेठेमध्ये अद्रकला 2,000 रुपये भाव मिळतोय. त्यामुळे अद्रक उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय. अद्रकच्या दरात प्रचंड घसरण होत असून लागवडीचा खर्चही निघेनासा झालाय आणि म्हणून अद्रकला हमीभाव देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून जोर धरू लागली आहे. आणि आता एक सविस्तर बातमी आहे. बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचं नाव समोर आल्यानं आता त्यांच्या राजीनाम्याची मागणीही जोर धरू लागली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुंडेंविरोधात आणखी एक पुरावा शेअर केलाय. नेमकं हा पुरावा काय, त्या संदर्भातलाच हा खास रिपोर्ट पाहूयात. मंत्रिपदाचा धनी मुंडे नको. लाभार्थी मुंडेंचा राजीनामा घ्या, दमानियांची मागणी. मुंडेंना परळीची राख भोवणार. बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचं नाव समोर आल्यानं त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरतीये. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही या प्रकरणी अधिक लक्ष घातलंय. दमानियांनी थेट पुरावे सादर करत मुंडेंच्या राजीनाम्यासाठी पिच्छा पुरवलाय. त्यामुळे धनंजय मुंडे अधिक संकटात सापडण्याची शक्यता आहे. याबाबत अंजली दमानियांनी काय ट्विट केलंय पाहूया. हे ऑफिस ऑफ प्रॉफिट आहे. लाभार्थी धनंजय मुंडेंचा ताबडतोब राजीनामा घ्या. व्यंकटेश्वर इंडस्ट्रियल सर्व्हिसेस नावाच्या कंपनीचे मेजॉरिटी शेअर होल्डर धनंजय मुंडे आणि राजश्री धनंजय मुंडे. यात आधी वाल्मिक कराड डायरेक्टर होते. आजही ते शेअर होल्डर आहेत. ही कंपनी फ्लाय ॲश विकते. महाजनको ही कंपनी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची वोल्ली ओन सबसिडरी आहे. असं असताना एक मंत्री त्या कंपनीतून आर्थिक लाभ कसा मिळवू शकतो? सोबत कंपनीचे अनेक शेअर्स जोडतीये.
ज्यावर धनंजय मुंडे आणि राजश्री मुंडे यांची सही देखील आहे. असं असताना एक मंत्री त्या कंपनीतून आर्थिक लाभ कसा मिळवू शकतो असा सवाल अंजली दमानी यांनी उपस्थित केला. धनंजय मुंडेंच्या पायाखालची वाळू सरकली आहे, धनंजय मुंडे यांचा गेम ओव्हर झालाय असा घणाघातही दमानी यांनी केलाय. त्यामुळे येत्या काळात धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात जाणार असल्याचं दिसतंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. आणि यानंतर आता धनंजय मुंडेंनी एक वक्तव्य केलंय. त्या संदर्भातली ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय. विरोधकांनी माझ्यावरचा एकतरी आरोप खरा करून दाखवावा असं आव्हानच धनंजय मुंडेंनी दिलंय. मला बदनाम करायचंय तर करा, मात्र माझ्या बीड जिल्ह्याच्या मातीला बदनाम करू नका असं सुद्धा मुंडे म्हणालेत. वाल्मिक कराडांशी आर्थिक देवाणघेवाणीचा आरोप बदनामी करण्यासाठीच असल्याचा दावाही मंत्री धनंजय मुंडेंनी केलाय. आणि यानंतर आता 36 जिल्हे 36 रिपोर्टरच्या माध्यमातून बातम्यांचा वेगवान आढावा. वाशिमच्या वनोजा इथल्या जलजीवन मिशन अंतर्गत नळ योजनेचं काम अनेक महिन्यांपासून रखडलंय. योजनेचा कालावधी पूर्ण होऊन सुद्धा काम अपूर्ण असल्यानं ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे. पाणी टंचाईला तोंड देण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. म्हणूनच ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिलाय. बारामतीच्या कृषी प्रदर्शनात 11 कोटींचा सोनेरी घोडा आलाय. ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या कृषी प्रदर्शनात 11 कोटींचा सोनेरी घोडा हा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय. हैदराबादच्या नवाब हसन यांचा हा घोडा आहे. सांगलीत श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली प्रकल्पग्रस्त आंदोलनाचा 10वा दिवस आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती वाराणवती वन्यजीव कार्यालयावरती प्रकल्पग्रस्त महिलांनी आणि ग्रामस्थांनी धडक मोर्चा काढून प्रशासनाला मागण्यांचं निवेदन दिलं. पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या तरुणांना भरधाव एसटी बसनं चिरडलाय. या अपघातात 3 तरुणांचा जागीच मृत्यू झालाय तर दोघांचा जीव वाचलाय. बीडच्या घोडका राजुरी फाट्यावरती सकाळी हा अपघात घडला आणि या तरुणांचं पोलीस भरतीचं स्वप्न आता भंगलंय. जळगाव जामोद महामार्गावरती अवैध रेती तस्करीचा प्रकार वाढलाय. महामार्गाच्या मध्यभागी रेती टाकल्यानं या रेतीवरती धडकून अनेक दुचाकींचा अपघात झालाय. तहसीलदार ट्रकचा पाठलाग करत असल्यानं चालकानं वेग वाढवल्यानं रेती रस्त्यावरच सांडली. बुलढाण्याच्या मोताळा तालुक्यातील दाभाडी इथल्या डॉक्टर दाम्पत्याच्या घरावरती सशस्त्र दरोडा टाकण्यात आलाय. दरोडेखोरांच्या मारहाणीत पत्नीचा जागीच मृत्यू झालाय तर डॉक्टर गजानन टेकाडे गंभीर जखमी झालेत. मध्यरात्री डॉक्टरांच्या घरावरती दरोडा टाकत दाम्पत्याला मारहाण करण्यात आली. अद्यापही आरोपींना पकडण्यात पोलिसांना मात्र अपयश आलंय. बुलढाणा जिल्ह्यातल्या लोणार भूमी अभिलेख कार्यालयात भूकर मापक उमेश पंडितराव सानपला लाच स्वीकारताना अटक केली आहे. तक्रारदाराकडून तडजोडी अंती 60,000 रुपये लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं एका हॉटेलात रंगेहात पकडलाय. उदगीर शहरात बर्ड फ्लूमुळे 50 कावळ्यांचा मृत्यू झालाय. प्रशासनानं तातडीनं प्रतिकात्मक उपाययोजना सुरू केल्यात. कावळ्याचा मृत्यू झालेल्या परिसरात 10 किलोमीटर परिसरामध्ये अलर्ट झोन करण्यात आलाय. शिवाय बाधित क्षेत्रात पक्षी प्राण्यांच्या वाहतुकीलाही प्रतिबंध करण्यात आलाय. गेल्या 4 ते 5 दिवसांपासून आकाशात दाटलेल्या ढगांमुळे किमान तापमानात मोठ्या फरकानं घसरण झाली होती. आता पुन्हा पाऱ्यात घसरण होत थंडी वाढण्याची शक्यता आहे. कडाक्याची नसली तरी सुद्धा हलक्या थंडीचा प्रभाव पुढचे 10 दिवस राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं दिलाय. नाशिक पालिकेकडून क्रीडा स्पर्धांमध्ये कामगिरी करणाऱ्या 49 खेळाडूंना क्रीडा शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.
राष्ट्रीय 8, राज्यस्तरीय 41 खेळाडूंना क्रीडा शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली आहे. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी पालिकेकडून दरवर्षी अंदाजपत्रकातील 5% निधी राखीव ठेवला जातो. या निधीतून क्रीडा शिष्यवृत्ती दिली जाते.